नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या आपल्या मैत्रिणी शून्यातून सुरुवात करत आहेत, म्हणजे ज्यांना शिवणकाम करायचं आहे आणि छान छान असे ब्लाऊज, ड्रेस, घागरे शिवायचे, पण त्यांना सुरुवात करायची आहे, पण त्यांना काहीही म्हणजे सुरुवातीपासून स्टिचिंग वगैरे काही येत नाही, मशीन पण चालवायला व्यवस्थित येत नाही, तर त्या ताईंसाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगी ठरणार आहे। तर मैत्रिणींनो, ही आयडिया कशी आली, तर मी क्लासेस घेते ना, तर मैत्रिणी मुली ज्या असतात ना, त्या काय म्हणल्या की मॅडम आम्हाला सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं गळे कसे तयार करायचे आणि गळ्याची प्रॅक्टिस कशी करायची हे तुम्ही आम्हाला सांगा। तर मी त्यांना अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं मी गळा तयार करण्याची आयडिया सांगितलेली आहे। तर त्यांना काय सांगितलं की साधे ब्लाऊज पीस घ्या आणि त्याचे 5-6 पीसेस करा, म्हणजे तुकडे करा, आणि त्याच्यावरती तुम्ही गळ्यांचे आकार काढून तुम्ही प्रॅक्टिस करा। तर मी प्रत्येकीला असे आकार काढून देते लहान साईजमध्ये आणि त्यांच्यावरतीच त्यांना मी प्रॅक्टिस करायला सांगते, त्यामुळे त्यांना सहजरित्या गळ्यांचे आकार जमू लागले। तर म्हटलं तुमच्याबरोबर पण ही आयडिया शेअर करावी असं मला वाटलं। यूट्यूबवर अशा पद्धतीची आयडिया तुम्ही कदाचित कधी पाहिली पण नसेल, ती मी पहिल्यांदा तुमच्यासाठी आणत आहे। तर मैत्रिणींनो, बघू शकता हे सगळे मी आकार असे काढलेले आहेत, म्हणजे ब्लाऊज पीसचे असे पाच प्रकारचे हे पीस केलेले आहेत आणि त्याच्यावरती मी बेसिक गळे म्हणजे ग्लास गळा, पान गळा, व्ही गळा आणि आपला चौकोनी गळा हे असे गळे कट केलेले, म्हणजे नुसते आखून घेतलेले आहेत। तर मी ह्याच्या अगोदर तुम्हाला कट कसे करायचे हे दाखवलं होतं, पण आता मी ह्याची प्रॅक्टिस कटिंग न करता नुसतंच ह्याचा आकार जो दिलाय ना, त्याच्यावरून नुसती टीप मारून कशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस करायची हे आज आपण बघणार आहोत। तर बघू शकता, हा आहे गोल गळा, हा आहे चौकोनी गळा, हा आहे पान गळा, हा आहे पंचकोनी गळा आणि हा आहे ग्लास गळा। तर गळ्यांचे आकार मी रुंदीला पण कमी ठेवलेले आहेत आणि उंचीला पण कमी ठेवलेले आहेत, म्हणजे ज्यांना प्रॅक्टिस करायची आहे ना, त्यांच्यासाठी सुरुवातीला लहान लहान छोट्या छोट्या साईजमध्ये गळ्यांचे आकार तुम्ही आखून द्या आणि त्यांना प्रॅक्टिस करायला लावा। जर तुम्हाला क्लास घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं सुरुवातीला मुलींसाठी अशी गळ्यांची आयडिया करू शकता आणि त्यांना ह्याच्यावरती प्रॅक्टिस तुम्ही करायला लावू शकता, किंवा तुम्हाला स्वतःलाही नुसतं सुरुवातीला गळ्यांच्या आकाराची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे गळ्यांचे आकार काढून त्याच्यावरती नक्की प्रॅक्टिस करा। गळ्यांचे आकार नक्की तुम्हाला जमतील, कारण ह्या पद्धतीनं जर तुम्ही सुरुवात कराल तर कोणत्याही पुढे गेल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा किचकट गळा असेल तर तुम्हाला सहजरित्या ते शक्य होईल। तर मैत्रिणींनो, हे जे आकार काढलेले आहेत ना, हे अशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारचा आकार तुम्ही काढा आणि त्याच्यावरती सुरुवातीला तुम्ही प्रॅक्टिस करा। तर चला, तुमचा वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण गोल गळा आहे ना, त्याच्यावरती प्रॅक्टिस करूया। तर हा मी गोल गळा आखून घेतलेला आहे, साधा ब्लाऊज पीस आहे, त्याच्यावरती मी गोल गळा आखून घेतलेला आहे। आता ह्याच्यावरती मी येलो कलरच्या दोऱ्यानं तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला तो कलर पण दिसेल आणि आकार कसा काढलेला आहे ते पण दिसेल। तर चला आपण करूया सुरुवात। तर सुरुवातीला जसा आकार आपण आखून घेतलेला आहे ना, त्याच्यावरूनच असं टीप घ्यायला सुरुवात करा तुम्ही। असं शिस्तीत टिपा घ्या, म्हणजे जेणेकरून म्हणजे साईडला पण टीप येणार नाही, व्यवस्थित जसा आकार काढलेला आहे त्याच्यावरून टीप येईल। तर बघू शकता, जसं मी आखून घेतलेलं होतं चॉकनं, तर त्याच्यावरून मी अशी व्यवस्थित गोल आकारामध्ये टीप घेतलेली आहे। तर तुम्ही अशी 5-6 वेळा तुम्ही त्याच्यावरून टीप मारून घेऊ शकता। तर मी आता 1-2 वेळा तुम्हाला दाखवते, तुम्ही एक 5-5-6-6 वेळा अशी प्रॅक्टिस करा, कारण मी अशा पद्धतीनं सगळ्या स्टुडंट करून प्रॅक्टिस करून घेत असते। तर बघू शकता हे कसा असा गोल आकार आलेला आहे। तर आता आपण दुसरा गळा घेऊया, पान गळा। पान गळाचा पण सिंपल असा आकार दिलेला आहे। सुरुवातीला शिकणाऱ्यांनी अवघड गळा घेऊ नका, अगदी सिंपल असे पान गळे म्हणा, हे म्हणा, बेसिक गळे घ्या, जेणेकरून प्रॅक्टिस करताना त्रास होणार नाही।
आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस कराल ना तर तुमची कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल आणि जेणेकरून तुम्हाला शिवणकामाबद्दल एक ओढ पण निर्माण होईल आणि आवड पण निर्माण होईल. तर अनेकदा आपण टीप मारून घेऊयात. तर बघू शकता हा पण आपला पानगळा कसा छान असा तयार झालेला आहे. त्याच्यावरून डबल अशी मी टीप मारून घेतलेली आहे. तर आता आपण तिसरा गळा घेऊया. तर आपण आता चौकोनी गळा घेऊयात. इथे बरोबर कॉर्नरला आलं की सुई अशी आतल्या साईडला ठेवा आणि असा पूर्ण वळवून घ्या, म्हणजे आपला चांगला चौकोनी गळा तयार होतो. तर हे बघू शकता, ह्याच्यावरून तुम्ही 3, 4, 5 वेळा कितीही वेळा तुम्ही अशा टिपा मारून प्रॅक्टिस करून घेऊ शकता. तर आता आपण पंचकोनी गळा बघूया. इथे कॉर्नरला आल्यावर सुई आतल्या साईडला अशी ठेवा. बघू शकता आपला हा पंचकोनी गळा पण तयार झालेला आहे. तर आता आपला लास्टचा गळा बघूया, ग्लास गळा. तर असे छोटे छोटे तुम्ही आकार आखून घेऊन तुम्ही करू शकता. पहिल्या सुरुवातीला मोठे आकार देऊ नका, छोटे छोटे आणि लहान साईजमध्येच आकार द्या. तर बघू शकता आपला हा ग्लास गळा पण तयार झालेला आहे व्यवस्थित. तर हा ग्लास गळा तयार झाला आपला. हा पंचकोनी झालेला आहे. हा झालेला आहे आपला चौकोनी गळा तयार. हा आपला झालेला आहे पान गळा तयार आणि हा आपला गोल गळा. अशा पद्धतीनं तुम्ही जे आपले बेसिक गळे आहेत ना, तुम्ही कॉटनचा ब्लाऊज पीस असू दे त्याच्यावरती अगदी हलक्या किंवा कॉटनच्या ब्लाऊज पीसवर तुम्ही छोटे छोटे असे पीसेस कट करून तुम्ही अशा पद्धतीचे आकार काढून तुम्ही सुरुवातीला नक्की प्रॅक्टिस करा. तर मैत्रिणी, ही आयडिया खूप छान, खूप सोपी आहे आणि ज्यांना खरंच मनापासून शिवणकामामध्ये प्रगती करायची आहे किंवा शून्यातून सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी ही जी आयडिया आहे ना ही खूपच भारी आहे. आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही गळ्याची प्रॅक्टिस कराल तर गळे कुठल्याही प्रकारचे असू दे, अवघड असू दे, बेसिक असू दे, तुम्हाला नक्की प्रॅक्टिस करत राहाल ना तर नक्की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गळे सहजरित्या जमेल. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.